हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द माय चॅनल. सो आता आज बनवणार आहोत आपण खाऱ्या शंकरपाळ्या. तो त्यासाठी मी आधी मैदा घेतला आहे, त्यानंतर कालंजी घेतली आहे, त्यानंतर गरम तेल, ओवा आणि पाणी. तर सर्वात आधी आपण त्यात जो ओवा आहे तो बारीक करून म्हणजे असं बारीक करून सुटा करून पिठात तो टाकायचा आहे. त्याने चांगली चव येते आणि छान लागतं. त्याच्यानंतर आपण त्यात कलंजी टाकणार आहोत. कलंजीनेही वेगळा स्वाद येतो त्याला आणि छान लागतं. कलंजी पण जरा अशी हळूहळू सगळीकडं अशी पसरून टाकायची आहे. त्याच्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत मीठ. चवीनुसार तुम्ही तुमचं मीठ टाका. आम्ही 1 किलो बनवतो आहे, तो आम्ही त्यात चवीनुसार टाकला आहे. आता ते सगळं मिक्स करायचं आहे आणि मिक्स चांगलं एकदम मिक्स करायचं, एकजीव करायचे सर्व पीठ. आणि त्याच्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत गरम तेल. गरम तेल ह्यासाठी की ते चांगलं असं पीठ एकदम असं पकडायला लागू दे, ज्याने पीठ चांगलं मऊसर मळलं जातं. सो आपण गरम तेल त्यात मिक्स करणार आहोत. तो गरम तेल मी आता ह्याच्यात टाकते आहे. आता गरम असल्यामुळे आपण त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आधी. सो मी झाऱ्या किंवा उलथण्याने तुम्ही मिक्स करू शकता. मी पण भातवाडीने चांगलं त्याला मिक्स करून घेत आहे. एकदम चांगलं मिक्स करायचं आहे. अजिबात असं सगळं एकजीव झालं पाहिजे. तेल आणि पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हळूहळू त्यात पाणी टाकून ते मळायचं आहे. सर्वात आधी चांगलं मिक्स करायचं आहे. एवढं लक्षात ठेवा की मिक्स करताना त्याचे गोळे तयार नाही झालं पाहिजे. जर पिठाचे गोळे तयार झाले तेलाने तर ते नीट हे होणार नाही, करंजी होणार नाही त्याची. सो नीट करायचं आणि त्यानंतर थोडं हाताने आपण असं दाबून त्याचे जे काही गोळे झालेत ते फोडून टाकायचे आहेत. तर सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. एकदम सॉफ्ट डो तयार होईपर्यंत चांगलं मळायचं आहे. सॉफ्ट डो तयार झाला का तुम्ही थोडा वेळ रेस्ट करायला ठेवा. त्याच्यानंतर रेस्ट करून झाल्यानंतर एक अशी छानपैकी गोल पोळी लाटायची आहे, त्याच्या कलंज्या पाडायच्या आहेत आणि त्या तेलात तळून द्यायच्या आहेत. चांगल्या लाल आणि कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या आहेत. थोडा ब्राऊन कलर आला का त्या शिजल्या असतील. सो त्याला तुम्ही काढून घ्यावे. नंतर बघू शकता अशा प्रकारे माझ्या करंज्या म्हणजे खाऱ्या शंकरपाळ्या तयार आहेत. थँक्यू.